तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीला एक पर्यायी मार्ग म्हणून हे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर नक्की आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। तर मित्रा, तुझं नाव काय पूर्ण? माझं नाव वैभव बालासाहेब मुधो, राहणार बेलमंडळ, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर आपलं शिक्षण काय चालू आहे का? माझं BSc ॲग्री डिप्लोमा चालू आहे। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा यांचा दुग्ध व्यवसाय पालन। तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय कधीपासून आपण याच्यात लक्ष घालायला सुरुवात केली? 1-2 वर्षापासून। 1-2 वर्षापासून। बरं, तर मग आमच्या प्रेक्षकांना तरुणांना सांगा, आता ही जी म्हैस आहे ही घरची आहे का विकत आणली? विकत आणलेली आहे। विकत आणलेली आहे का? हां। बरं, तर कितीला आणली? ती आणली 75,000। 75,000ला? हो। बरं, तर आता गाभण आहे का दूध देते? दूध देते, इली नेमकी। बरं, किती लिटर दूध देते? सांगितले त्यानं 5-5 लिटर, 3.5 द्यायची। 3.5 एक टाईम। बरं, आणि हिला ढेप काय? ढेप तिला 1 किलो ढेप आणि 1 किलो मक्काची सुनी चालू आहे। बरं, आणि ही जी म्हैस आहे ही विकत आणली का घरची? हे पण विकत आणलेली आहे। विकत आणली का? हां। बरं, हे कितीला आणली? ही 74ला गेल्या वर्षी आणली। 74ला गेल्या वर्षी आणली। बरं बरं, आता किती लिटर दूध देते? आता सध्या 6 चालू आहे तिनं। सुरुवातीला 8-8 लिटर दूध दिलं। बरं, आणि ही तिसरी म्हैस? ही म्हैस घरची आहे। ही घरची आहे का? हां, घरची आहे। बरं, आता ही घरची आहे तर किती इथं झाली हिची? हिचे आता 3ऱ्यानं चालू आहे। तिसऱ्यानं? हां, 3रा चालू आहे। बरं, तर आता किती लिटर दूध देते? ही 5-5 देते, सकाळी 5 संध्याकाळी 5। 5-5 लिटर? हो। बरं, आणि ही म्हैस? ही म्हैस गेल्या वर्षी आणली। ही म्हैस? ही म्हैस गेल्या वर्षी आणली, फर्स्ट गेल्या- लॅक्टेशनची होती। बरं, कितीला आणली? ती आणली ती 70,000ला। 70,000ला? हां, पहिला रू। पहिला रू? हां। बरं, मग आता किती लिटर दूध देते? तिने गेल्या वर्षी 4.5 लिटर दिलं एक टाईम। एक टाईम? हां, 4 खानाला। बरं, आता गाभण गेली का? हां, आता 3 महिन्याची गाभण आहे। 1-1 लिटर दूध चालू आहे। बरं, आता 1-1 लिटर देते समजा 2 टाईम। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे यांचं नियोजन आहे त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत। पहिले आपण म्हशीची माहितीच पूर्ण घेणार आहोत। तर ही म्हैस? ही म्हैस या वर्षी आणली। ही या वर्षी आणली का? हां। बरं, कितीला आणली? ही म्हैस आणली 90,000ला आणली। 90,000ला? हां। बरं, आता दूध देते का? हां, दूध देते। किती देते? 3.5 लिटर देते। 3.5 लिटर? हो। बरं, आणि ह्या पूर्ण वघारी ह्या का? हां, आपल्या घरच्या तयार केलेल्या। हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांच्या वघारी घरच्याच तयार केलेल्या। तर आता गाभण गाभण जातं का? सगळ्या 2 गाभण आता। हे काल परवा गाभा गेली एक। बरं, हे काल 2 गाभा गेल्या का? हे 2 गाभा गेली आता। गाभणच आता समजा। हां, आणि ही काल परवा गाभा गेली। ही काल परवा गेली का? हां। बरं, हां। आणि ही जर्सी काय? जर्सी 2.5 महिन्याची गाभण आहे। 2.5 महिन्याची? हां। बरं बरं, तर एवढ्या गायमध्ये एकच जर्सी गाय कसं काय ठेवली? पाहुण्याची आणली, त्यांनी दिली आपल्याला। बरं बरं, डोंगरगावच्या। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचे ही दावण। तर पहिले आपल्याकडे किती म्हशी होत्या? आपल्याकडे एकच होती पहिली। एकच? एका म्हशीपासून एवढी सुरुवात? घरच्या होत्या 7-8 म्हशी होत्या। हां। ते कमी दुधाच्या ते विकल्या, बरं. चांगल्या भरल्या। बरं, मग याच्यातल्या बाजारातून किती आणल्या न अशा प्रत्येक शेतकऱ्यापासून किती आणल्या म्हशी? बाजारातून ही एकच आणली। ही एकच का? ती पण फेल निघाली। फेल? हां, फेल निघाली। तर बाजारातून ही 6 लिटरची गॅरंटी दिली, 4-4 लिटर दूध दिले। बरं, हां। तर शेतकरी मित्रांनो, ही एक म्हस आहे आणि बाजारातून आणलेली आहे। तर यांचं म्हणणं असं आहे की थोडी फसगत झाली, त्याच्यामुळेच आपण मुद्दामून शेतकरी जनजागृती करण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवायलो आणि हे बाकीच्या यांनी बाकीच्या शेतकऱ्याजवळ। तर त्या समजा आपण म्हणलो त्या पद्धतीने दूध द्या, 1 लिटर दूध आगाव दिलं त्यांनी। 1 लिटर आगाव दिलं? हो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता हे यांचं हे चाऱ्याचं नियोजन आणि यांचं शेड त्या तिकडं आहे, ते पण आपण शेडमध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत। तर यांचं सकाळपासून चाऱ्याचं नियोजन कसं राहते? सकाळी काहीच नाही, पाणी पाजून काहीच टाकत नाही। 10 वाजता एकदा चारा टाकतो। हां। कुट्टीमध्ये, त्याच्यामध्ये ऊसाची कुट्टी आणि कडब्याची आणि हे आपलं गवत
गवत हां. बरं. हो. आणि ऊस पण आहे का? हा ऊस पण आहे. बरं. हो. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ऊसाचा कुट्टी केलेली आहे आणि तुम्हाला शेडमध्ये नेऊन यांची कुट्टी आणि सर्व नियोजन दाखवणार आहे. बरं, मग यांना ढेप किती चारता? ढेप 1 किलो आणि 1 किलो असा म्हणजे आपल्या मकाची चुनी किंवा सुग्रास. बरं. प्रत्येक म्हशीला एक किलो? प्रत्येक म्हशीला 2 किलो खुराक एक टायमाचा. एका टायमाला 2 किलो? 4 किलो 2 टायमाचा खुराक. बरं. तर मग आता हे इतक्या म्हशी दूध द्याल्या, तर आता डेअरीला विकायचं का कुठं? डेअरीला. बरं. हो. तर मग किती लिटर जाते डेअरीला दूध? डेअरीला जाते 18-19 लिटर दूध जाते एका टायमाला. 18-19 एका टायमाला. बरं. तर अंदाजे किती फॅट लागते सरासरी? 7.0 किंवा 7.5 असा फॅट चालते. बरं. हो. आणि एकंदरीत हप्ता किती येते म्हशीचा दुधा? हप्ता 21-22 हजार रुपये येते. 21-22. बरं. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हप्ता सांगा. आणि एकंदरीत ढेपीचा खर्च काढला का महिन्याचा किती होते अंदाज? कालला हे म्हणजे 10 दिवसाची समजा आम्हाला 4 दिवस एक ढेपीचा कट्टा जाते, तर 3 दिवसात शिल्लक पडते. बरं. 2,000 रुपये रोज पडते. आणि समजा 4 दिवस कट्टा जाते. बरं. 3 दिवसात शिल्लक पडते 4 दिवसामागे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं एवढ्या म्हशीमागचं नियोजन हे आपल्याला यांनी तरुण युवा शेतकऱ्यांना सांगलेलं आहे. आणि तर चला आपण आता यांच्या शेडची माहिती घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण आलेले आहोत यांच्या शेडपाशी. तुम्हाला शेडचं पूर्ण नियोजन दाखवत आहे. तर हे बघू शकता शेडच्या बाहेर पण गव्हाण बनवलेली आहे आणि मलमूत्र जाण्यासाठी अशी नाली पण केलेली आहे. आणि हे बघू शकता यांच्या उकंडा नियोजन, हे पाण्याचं नियोजन आणि हे बघू शकता गव्हाण. तर आता एकंदरीत आपण शेडबद्दल यांना माहिती विचारणार आहोत आणि पुढचं पण शेडमधलं नियोजन आपण पाहणार आहोत. तर मला सांगा, हा शेड कधी बांधला? शेड 1 वर्ष झालं. 1 वर्ष? हो. त्याच्या पहिले साधं शेड होतं का? हां, साधं होतं. बरं. तर साधं होतं. किती बाय किती असेल शेड अंदाज? 40/35 आहे. 40/35. हो. आणि किती खर्च आला या शेडला? 4.5-5 लाख रुपये आला. 4.5-5 लाख रुपये. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता चला मी तुम्हाला शेड दाखवत आहे. तर हे बघू शकता शेडचा फ्रंट फेज आणि मधामध्ये पण यांनी गव्हाण बनवलेली आहे. म्हणजे पावसाळा झड वगैरे असली तरी पण म्हशी मधामध्येच राहू शकतात आणि ज्यावेळेस उघाड असेल त्यावेळेस बाहेर पण खुल्यामध्ये ठेवू शकतात. तर हे बघू शकता मधामध्ये पण एक नाली बनवलेली आहे मलमूत्र जाण्यासाठी आणि मधामध्ये यांचं कुटाराचं नियोजन आहे. तर इथं म्हशी संध्याकाळी बांधता का? हां, संध्याकाळी सायंकाळी. बरं. हो. आणि हे वगैरे त्या म्हशीचे आहेत का? हां, त्या म्हशीचे वगैरे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही कशी गव्हाण यांनी बनवलेली आहे. आणि मी तुमच्यासमोर पूर्ण माहिती नेहमीच आणायचा प्रयत्न करत असतो. आणि हे बघू शकता यांनी अशा प्रकारे जाळी ठेवलेली आहे, त्यामुळं हवा खेळती राहते. तर मला सांगा, संध्याकाळी किती वाजता इथं बांधता? संध्याकाळी दूध काढले बांधतो मध्ये. म्हणजे दूध बाहेर काढता का? हां, बाहेर दूध काढतो बाहेरच्या गव्हाणीला बरं. आणि मध्ये बांधतो. असं का? हां. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्यासाठी बघू शकता याच्यामध्ये हे ठेवलेलं आहे कुट्टी केलेली. आणि कुट्टी मशीन आहे का शेडमध्ये? हां, कुट्टी मशीन. बरं. तर चला तुम्हाला यांच्या शेडमधलं नियोजन दाखवतो. तर बघू शकता ती शेडमध्ये कुट्टी मशीन आणि हे शेडमधील कसा कप्पा केलेला आहे पलीकडं. तर ही कुट्टी मशीन कधी आणली? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाली का? हां. बरं. तर कितीला आणली? ही आणली आपण 20,000ला. 20,000ला? हां. बरं. मोटरवर त्याची आपण ही खाली सबसिडी. सबसिडीवर का? हां, सबसिडी म्हणजे आपण कुट्टी विकत आणली, हां. नंतर फॉर्म टाकला सबसिडी आहे. बरं. तर या 2-3 वर्षात तिला काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त एकदा मोटर जळाली त्याने भरती करून दिली, 1 वर्षात एकदा जळाली. बरं. हां. तर बघू शकता जवळ जवळा बाजारून का? हां. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, खूप मोठी कुट्टी मशीन आहे. तर बघू का? आणि हे बघू शकता याच्यामध्ये ऊसाचे पण ऊसाचे कांडके पण कुट्टी केलेली आहे. बरं. आणि याच्यामध्ये दुसरं कोणतं गवत करता? आपला हे मारवेल गवत आणि गजरा आणि हे ऊस आणि हे बरं. ज्वारी कडवळ. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं नियोजन यांचं आहे. आणि हे असं यांचं शेतामध्ये इथं बिनधास्त नियोजन
झोपण्याचं, राहण्याचं आणि हे बघू शकता चूल चहा पाण्यासाठी. तर असं नियोजन शेतामध्ये असलं तर नक्कीच आपलं शेतामध्ये करमण्याजोगं राहते. आणि ती पलीकडं काय आहे? पलीकडे कुठं राहता तिकडे वर टाकलं, पलीकडे बेड मारायचं मध्ये. असं का? हां म्हणजे बरं. पसारा काढला. तर चला मी तुम्हाला त्यांचं पलीकडलं पण एक कप्पा मधात केलेला आहे ते पण दाखवतो कशा प्रकारे नियोजन आहे ते. कारण तुम्हाला पूर्ण किती बाय कितीचं शेड म्हणले? 40 बाय 35. 40 बाय 35च्या शेडचं नियोजन. आणि मधामध्ये यांनी एक कप्पा ठेवला, आपल्याला पलीकडून येता येत नव्हतं. तर हे बघू शकता मधामध्ये कप्पा ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये सर्व सामान, याच्यामध्ये बेड टाकायचं का आता? हां बेड टाकायला म्हणून पसारा कुठं बाहेर काढला. बरं. आणि हे टाक्या पण यांनी म्हशीला चारा टाकून खाण्यासाठी आणलेले आहेत. ही टाकी केवढ्याला आणली एक? हा 1500 2 आणले. हे 1500 2 आणले का? बरं. बरं. हा बऱ्याच दिवस झाले. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट पण तुम्हाला एक दाखवू इच्छितो की म्हणजे जे दुग्ध व्यवसायाला पाहिजे ते पूर्ण यांनी नियोजन केलेलं आहे. आणि हे बघू शकता यांच्या बॅक साईडला हे साध्या पद्धतीनं कसं झोपडं केलेलं आहे उन्हाळ्यामध्ये म्हशीसाठी. तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर हे कशासाठी केलं झोपडं साईडला? ते काम चालू होतं आधी. हां मधलं फरशीचे गव्हाणीचे. बरं. पावसाळ्यामध्ये त्या म्हशीला पाणी लागून आम्ही केलं. बरं. हां. तर बघू शकता कशा प्रकारे नियोजन आहे. म्हणजे तिकडं तर लिंबाखाली म्हशी आहेतच, पण शेडच्या जवळ जरी बांधतो म्हणलं तरी यांनी असं नियोजन केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही असं नियोजन करू शकता. आणि नियोजन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान. तर हे बघू शकता यांचं बाहेरचं नियोजन आणि मधलं पण नियोजन. बरं. आणि नियोजन आता हे गावापासून आपलं शेड किती दूर आहे? 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर. हां. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांचं गावापासून शेड जरा लांब आहे, पण त्यांनी दुसरी एक गोष्ट खास नियोजन लावलेलं आहे. ते नियोजन म्हणजे वरी बघू शकता यांनी हा कॅमेरा लावलेला आहे, जे आपल्याला सेफ्टी म्हणू शकतो म्हशीसाठी. तुम्ही पण लावू शकता. तर हे कॅमेरा कितीला पडला आपल्याला? 3,500 पडला. 3,500ला. हां. बरं. त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय क्वालिटी आहे त्याच्यामध्ये? क्वालिटी नाही, म्हशी दिसते त्या म्हशीला समजा बोलू शकतो, मसड फेटायला फिटायला हां. आल्या म्हणू शकतो म्हशीला समजा सरक बाजूला असं. त्याच्यामध्ये का? हां व्हॉइस होते त्याच्यात. बरं. मग आता ते घरी गेल्यावर दिसते का? हां घरी गेल्यानंतर दिसते मोबाईलमध्ये? हां. इथे राऊटर लावायचं, हां. वायफाय सोडायचं त्याला बरं. आणि दिसते घरी गेलेली. बरं. तर बघू शकता अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा युवा तरुण या दुग्ध व्यवसायामध्ये उतरल्यामुळे करत आहे. म्हणजे आपलं घरून 2 किलोमीटरवर जरी घर असलं तिथून आपण हे दुग्ध व्यवसायाचं नियोजन थोडंफार लावू शकतो. असं तुम्ही करू शकता. आणि याची किंमत पण काही जास्त नाही, तुम्ही विचारून या गोष्टी करू शकता. मी एक कॅमेराचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी मुद्दामून बनवल. तर नक्कीच अशा गोष्टीचा अवलंब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि तर या कॅमेराचं नियोजन कसं काय लक्षात आलं? नियोजन समजा दुसरे एखादा बघितलं होतं आपण. बरं. कॅमेरा लावला मग आपण त्यांना विचारलं बाबा केवढा लावला, कसं नाही, कसं आणला, कुठून आणला. नंतर आपण आणला. बरं. हां. ते चार्जिंगवर आहे का? लाईटवर. लाईटवर आहे. हां. म्हणजे आपण त्याला पॉवर बँक आहे आपल्याकडं, हां. त्याला पॉवर बँक लावून टाकली कॅमेरा चालू राहते. हां. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं नियोजन करू शकता. गोष्टी छोट्या आहेत पण खूप मोठ्या नियोजनाच्या आहेत. आणि हे बघू शकता आपले शंभूराजे हे पण आपल्यासोबत आलेले आहेत. आपण यांना व्हिडिओ बनवताना सोबत आणलेला आहे. बरं. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि फेसबुक पेज असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.